काही काही तर आता कावळे असे पिंजऱ्यामध्ये तिकडं नाशिकला वगैरे जर आपण गेलो ना तर ते पिंजऱ्यात असे अडकून ठेवलेले कावळे, असं बळच धरायचं आणि त्या पिंडामध्ये त्या कावळ्याचं तोंड खुपसायचं. हे नाइंसाफी आहे सरासर. मग त्या आत्म्याला सज्जन हो पुष्टी मिळावी म्हणून खाऊ घातला जातो. त्या आत्म्याला प्रसन्नता वाटावी म्हणून त्याच्या आवडीचे जिवंतपणे त्याची जी जी आवड आहे त्या आवडीच्या वस्तू त्याला 10व्याच्या दिवशी दिल्या जातात. आणि त्याचा 10वा झाल्यानंतर सज्जन हो 12व्याचा कार्यक्रम, 13वीचा कार्यक्रम होतो आणि 14व्या दिवशी गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला. ऐका की यमाच्या दूताने जे त्याला आणून सोडलेलं असतं ना ते यमाचे दूत त्याला पुन्हा सावकार पकडतात. गरुडाने विचारलं आता गंगा पूजनाचा कार्यक्रम झाल्यावर तो जीवात्मा गेलेला जीवात्मा डायरेक्ट स्वर्गाला जातो का? म्हणले नाही, डायरेक्ट स्वर्गाला नाही जात. तो गंगा पूजनापासून 13वी पासून पुढे त्याचा प्रवास पुढच्या मार्गाने सुरू होतो.